नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण मौनी अमावस्या दिवशी काय काय सेवा करायची आहे ते आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला अमावस्या म्हटलं की आपण घरातले जाळं जुळं सगळं काढायचं असतं, साफसफाई करायची असते, त्यामुळे काय होतं सगळी निगेटिव्हिटी आपली घराच्या बाहेर जाते। तुम्हाला अमावस्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। सूर्य उगवायच्या अगोदर तुम्हाला उठून आंघोळ वगैरे करून सूर्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मौनी अमावस्याचे व्रत कसे करायचे ते सांगते। खूप बरेच जण म्हणतात की हे व्रत केल्यामुळे जे दुरावलेली नाती असतात ते आपल्या जवळ येतात असं मान्यता आहे। तर मौनी अमावस्या म्हणजे मौन धरायचं असतं या दिवशी। दिवसभर म्हणजे एक प्रकारचं की आपल्याला दिवसभर काहीही बोलायचं नसते। एखादी इच्छा जर असेल की त्यासाठी एखादी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेली असेल, बोलत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला हे व्रत केल्यामुळे दुरावलेली नाती जवळ येतात अशी मान्यता आहे। त्यामुळे तुम्हाला मौन धरायचं आहे। तुम्हाला दिवसभर प्रत्येकाला शक्य नाही दिवसभर हे व्रत करणं किंवा मौन धरणं, तर तुम्ही 2 तास 1 तास असं तुम्ही करू शकता। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 1 तासही नाही बोलला तरी चालतं। तुम्हाला जास्तीत जास्त ह्या दिवशी सेवा करायची आहे। घरातली फरशी पुसताना त्यामध्ये मीठ, हळद, गौमूत्र, कापूर हे टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे। त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते। तुम्हाला घरातलं जाळं वगैरे काढायचं आहे। या दिवशी तुम्हाला हळदीचं लेपन देखील करायचं आहे। बाहेर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे, म्हणजे दिव्याचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे। हा दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे। संध्याकाळी दक्षिणेकडे दिव्याचं तोंड करून कणकेचा दिवा करायचा आहे व ते दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला लावायचं आहे। त्यामुळे आपल्या पितरांसाठी चांगलं असतं। त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मौनी अमावस्या साजरी करायची आहे। धन्यवाद।